जव्हार पालिका आरोग्य केंद्राचा धक्कादायक प्रकार उघड। डॉक्टर नसल्यामुळे सफाई कामगारच देत आहेत गोळ्या आणि इंजेक्शन। गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्लीत 2 डॉक्टर्सची तडकाफडकी बदली। मुलाचा मृतदेह वाहून नेण्यासाठी अँब्युलन्स न दिल्यानं केली कारवाई। कल्याण भागातल्या मोहन ग्रुपच्या संचालकाचा ट्रेनच्या धडकेनं मृत्यू, पण अपघात की आत्महत्या याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही। पाकिस्तानी गायक गुलाम अलींच्या ठाण्यातल्या नियोजित कार्यक्रमावरून वाद। जितेंद्र आव्हाड यांनी दिले निमंत्रण, शिवसेना आणि मनसेचा विरोध। साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस। चेतन भगत काही वेळातच त्यांचा होणार सुरू परिसंवाद, तर समारोपाला नितीन गडकरी आणि जावेद अख्तर असतील उपस्थित। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर 20 ते 24 जानेवारी दरम्यान राहणार बंद। श्रींच्या मूर्तीच्या शेंदूर लेपन करण्यासाठी भाविकांना दर्शन मिळणार नाही। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत येण्याची शक्यता। सिद्दीकीनं महिलेला धक्काबुक्की केल्याची पोलिसात तक्रार। आशियातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण, तेलाचे भाव झपाट्यानं कोसळत असल्याचा परिणाम।